तर इथे तर तुम्हाला राष्ट्रप्रमुखांबरोबर बसून त्यांना भारताची बाजू सांगायची आहे. वेगवेगळ्या हेड ऑफ द नेशन्स बरोबर तुम्हाला बसायचंय, त्यांच्याशी बोलायचंय, कमी वेळामध्ये जास्त मेसेजिंग तुम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचवायचंय. तिकडच्या लोकांबरोबर देखील बोलायचंय, तिकडच्या मीडिया बरोबर देखील बोलायचंय, त्यांच्याबरोबर देखील इंटरॅक्शन करायचं. तर साहजिक आहे दडपण होतं, पण मला वाटतं एकदा अभ्यास आणि तुमचं ज्या गोष्टीसाठी तुम्ही चाललात त्याची क्लॅरिटी ऑफ थॉट्स जोपर्यंत नसेल डोक्यामध्ये तोपर्यंत तुम्ही कुठल्याच गोष्टीमध्ये म्हणजे पार्लमेंटमध्ये भाषण देखील करू शकत नाही. तुम्ही उल्लेख केला हनुमान चालिसा, तर मला खालून चॅलेंज केलं होतं की तुम्हाला मी तेव्हा हनुमान चालिसावरती बोलत होतो. तर त्यावेळेस मला जर हनुमान चालिसा पाठ नसती, त्या खासदारांनी मला चॅलेंज केलं की हनुमान चालिसा तुम्हाला येते का, तुम्ही एवढा हनुमान चालिसावरती बोलता. तर तो अभ्यास होता म्हणून कॉन्फिडेंटली तिकडे मी बोलू शकलो आणि कॉन्फिडेंटली तिकडे हनुमान चालिसा पण बोलू शकलो. तर मला वाटतं कॉन्सेप्ट हा क्लिअर असणं गरजेचं आहे आणि तो कॉन्सेप्ट जो आहे आणि देशभक्तीने तर सगळेच आपण लोक जे आहोत हे भारावलेलो आहोत आणि सगळ्यांना माहितीच आहे. अभ्यास केल्यामुळे दडपण नंतर हळू सुरुवातीला होतं, पण नंतर हळूहळू लायब्ररीच्या सिनेटमध्ये पण मला भाषण करायला मिळालं. खूप फॉर्च्युनेट आहे.